वंचित बहुजन आघाड़ी को महाराष्ट्र में सत्ता दो, हम यकीनन आरक्षण का मसला हल कराएंगे। उसके लिए हमने आरक्षण का फार्मूला तैयार किया है। उसमें किसी भी घटक पर अन्याय नहीं होगा, लेकिन हम सत्ता में आने के बाद वो फार्मूला कहेंगे और उसकी अमलबजावनी करेंगे। ऐसा दावा वंचित आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने किया। अपने प्रश्न अपने आप छोड़ सकते हैं। ये 70 साल का तजुर्बा है। सरकार ने आगे किसी को भी आरक्षण देते वक्त स्वतंत्रपन का आरक्षण दे, ऐसी हमारी मांग है। इसके लिए ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, दलितों ने मिलकर सत्ता हासिल करनी चाहिए, ऐसी मानसिकता रखे, ऐसा आह्वान किया। ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार महासभा सोमवार 26 फरवरी को शहर के जिंतूर रोड पर नूतन महाविद्यालय के मैदान पर हुई। इस एल्गार महासभा में वो मार्गदर्शन कर रहे थे। इस महासभा में प्रकाश अन्ना शेंडगे, प्राध्यापक टीपी मुंडे, प्राध्यापक किसान चौहान, प्राध्यापक लक्ष्मण हाके, संजय चौहान, डॉक्टर बीडी चौहान, स्वागत अध्यक्ष तथा मुख्य आयोजक इंजीनियर सुरेश फड़, लोकसभा उम्मीदवार आलमगीर खान, हरिभाव शेळके, डॉक्टर मान्यवर उपस्थित थे। आदरणीय बाळासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या, श्रद्धा असणाऱ्या सर्व भावांना आणि बहिणींना या महासभेच्या निमित्तानं देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण, या देशामधील भटक्या विमुक्तांची परिस्थिती, आता आमचे भटके विमुक्त मर्यादित समाजाचे काही लोक अंगावरती असून घेत होते। गेल्या 30 वर्षापासून भटक्या विमुक्तांच्या चळवळीत आम्ही काम करतो। मोठमोठ्याने अधिवेशनं घेतली। या महाराष्ट्रातल्या अनेक प्रस्थापित नेत्यांना आम्ही बोलावलं। त्यांच्या समोर आमची ही माणसं अंगावरती असून मारून घ्यायची, त्यांना मजा वाटायची, ते धाम भरली नाही। परंतु एका मिनिटामध्ये जेव्हा आमचा माणूस अंगावरती असून मारत होता, तेव्हा बाळासाहेबांनी क्षणात सांगितलं की तो असून थांबवा। याला संवेदना म्हणतात। असून आम्ही मुद्दाम बाळासाहेबांच्या हातामध्ये दिला। साहेब, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, माणसाचा चेहरा दिला। 75 वर्ष झाली, अजूनही आमच्या वाट्याला हे येत आहे। अजूनही फीसवर खरेदी करण्यासाठी चोऱ्या कराव्या लागतात, भीक मागावी लागते, नाचगाणं करावं लागतं आमच्या या बहिणींना। 75 वर्षानंतर जर ही परिस्थिती असेल तर जाणे या 75 वर्षामध्ये सत्ता भोगली, इथून पुढच्या काळामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये अशा भांडवलांना या आसुडाच्या माध्यमातून सोलावं लागेल। आणि तेवढा नेता, खमका नेता फक्त आदरणीय बाबासाहेब आंबेडकर। सगळे घाबरतात। आमच्याकडे एक मुस्लिम समाजाचा वडापावचं दुकान आहे। दिवसभरात रुपयाचं त्याचा धंदा होतच आहे। तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असेल, तो वडा नेताना पाण्याची बाटली देताना म्हणता, घेता की नेता, घेता की नेता, घेता की नेता। इथं भाजप सरकार, या देशाचं मोदी शाह सरकार, संघाचं सरकार ईडीचं फास टाकतं आणि म्हणतं येता की जाता, येता की जाता, इकडं येता की बिहारमध्ये जाता, इकडं येता की अवकाशमध्ये जातात। साहेब, आम्हाला खूप मजा वाटते। हे सगळे जेलमध्ये गेले ना, लय मजा वाटते आम्हाला, लय मजा वाटते। मला आमच्या पिढ्या जेलमध्ये गेलं, कणस चोरला जेलमध्ये, कोंबडी चोरला जेलमध्ये, बकरी चोरी जेलमध्ये। कारण आम्ही ठराव करायचा आहे, आमच्या पारड्यावरती, रामेश्वरवरती, भिलांवरती ज्यांच्यावरती गुन्हे आहेत, साहेब तुमच्या बरोबर राहिलं की आणखी गुन्हे दाखल होतात। आम्ही सरळ मोदी शाह बरोबर जातो, म्हणजे आमचे गुन्हे तरी माफ होऊन जातील। आता जर अशोक चव्हाण
होऊन जाऊ ना सगळं. मोदी शहाकडे फडणवीसाकडे आम्हाला माहिती आहे ते भावंडांचं घर आहे. आम्ही ठरवलंय संविधानाच्या बाजूने जायचंय. संविधान या देशामध्ये सुरक्षित आहे. लढाई दोन प्रकारची चालू आहे देशामध्ये. ज्या संविधानाने तुम्हाला आम्हाला हक्काधिकार दिला, माणसाचा चेहरा दिला, ते संविधान 2024 ला सत्तेवरती आल्यानंतर हे संघाचं सरकार बदलून टाकणार आहे. आम्हाला ठरवायचंय कोणत्या दिशेने जायचंय. आम्ही ठरवलंय ओबीसी वाल्यांना मी सांगू इच्छितोय, दुटप्पी भूमिका घेऊ नका, डंबीपणाची भूमिका घेऊ नका. एका खिशामध्ये मनुस्मृती आणि एका खिशामध्ये संविधान चालत नाही. हातामध्ये संविधान घेऊन जावं लागणार आहे आम्हाला. या देशामध्ये खटका नेता महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये देखील हिंमत नाही कुणाची. किती चौकशी लावा, बाळासाहेबांना चौकशी लावा, हिंमत नाही चौकशी लावायची. आणि म्हणून 2024च्या निवडणुकीला 2019 ला प्रयोग केला. जर हे ओबीसी त्यावेळेस जर आमच्या बरोबर आले असते तर 2019 ला भारताचा मुख्यमंत्री कोण हे बाळासाहेबांनी ठरवलं असतं. देर आहे दुरुस्त आहे. उशिरा आला, प्रकाशाने उशिरा आला, बरं झालं. अरे 75 वर्ष आमची एवढी मतं आहेत, आम्ही त्यांना सत्तेमध्ये पाठवतोय. आमची मतं एवढी बदल करणारे आम्ही, पैसे वाटणारे आम्ही, नाचणारे आम्ही, गुलाल उधळणारे आम्ही, बोगस मतदान करून घेणारे आम्ही, मारामाऱ्या करणारे आम्ही. सर्व निवडून आल्यानंतर टिकीट केलं जातं आणि आम्ही नाचत बसतो. म्हणजे वाजंत्री आमची, घोडा आमचा, फुलफुले आमच्या हातामध्ये, नाचणारे आम्ही. आणि घोड्यावरती बसणारा नवरदेव त्यांचा 2024 चा वाजंत्री ही आमची, घोडा ही आमचा. आणि नवरदेव कुणाचा? बाळासाहेब जो म्हणतील तो नवरदेव त्या घोड्यावरती बसता. हा सगळा तुमचा होता. एका कडीने काही होत नाही. कडीला कडी लावली, कडीला कडी लावली, कडीला कडी लावली की साखर दंड तयार होतो. आणि साखर दंड तयार झाला की माजलेल्या हत्तीला देखील आकारता येतं. या महाराष्ट्रात 75 वर्ष सत्ता तुम्ही वापरली. सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता. साखर दंड कडीला कडी लावूया. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी साखर दंड तयार केलाय. ओबीसीच्या नेत्यांनी साखर दंडामध्ये कड्या लावा आणि तो साखर दंड आदरणीय बाळासाहेबांच्या ताब्यात द्या. या महाराष्ट्रातले माजलेले जे हत्ती आहेत ना, सत्तेच्या जीवावरती मदनमस्त झालेले, अत्याचार करणारे, राईट मारायला गेले, नाचकांडी मारले, गुळ्यामध्ये वासुदेव मारले. काल परवा आमच्या मुला समाजाच्या मुलीवरती अत्याचार झाला, पाठी मारले जातात 75 वर्षानंतर. दुसरा कुणी नेता येत नाही आमच्याकडे. आमची आसूपासून दुसरं कुणी येत नाही. आणि आमच्यासाठी माझ्यासाठी दुसरी पिढी चालली. संविधान लिहून देखील तरी अत्याचार होतोय. बाळासाहेबांना फक्त समजलं, सांगितलं साहेब वडाराच्या पुरीवरती अत्याचार झालाय, आपल्याला जावं लागेल भेटायला. बाळासाहेब क्षणाचाही विचार करत नाही आणि बाळासाहेबच्या वडार समाजाच्या मुलीला त्या कुटुंबाला भेटायला काय करायचंय. किती वडाराची मतं पडतील. राजकारण बाजूला, समाजकारण बाजूला, काय व्हायचं त्या राजकारणाचं होऊन जाऊ द्या. समाज जिवंत राहिला पाहिजे. अरे मुस्लिमांचे तर दंगली पेटल्या होत्या, घरात तर बाहेर पडत नव्हते. राजकारणाचा विचार नाही केला. बाळासाहेब उठले आणि औरंगाबादला औरंगजेबाच्या वडारीवरती गेले आणि चादर वाहिली. त्या दिवसापासून या भागातली मुस्लिम हिंदू दंगल थांबली. कोणत्या नेत्यामध्ये धमक आहे? प्रत्येक मताचं राजकारण करतोय. बाळासाहेब मताचं राजकारण करतोय. समाज सुरक्षित राहिला पाहिजे. आणि म्हणून साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. 2024 ला आम्हाला कुणी रोखू शकत नाही. आम्ही म्हणतोय आम्हाला आघाडीत जायचंय. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. त्यावर फिरून जातोय. आम्हाला भाजपला हरवायचंय, आम्हाला संघाला हरवायचंय. बाळासाहेब म्हणतात आम्हाला यायचं तुमच्यामध्ये. आजोकडे व्हायला तयार नाही. साहेब माझी नम्र विनंती आहे, काय व्हायचं ते होईल शेवटच्या क्षणापर्यंत.
ही स्वाभिमानी चळवळ जी आहे, स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्याची चळवळ आहे, ही चळवळ तुम्ही उभी केलेली आहे. बरं, उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी नाही घेतला आपल्याला बरोबर, तर स्वतःच्या हिमतीवरती लढूया आणि 2024च्या निवडणुकीमध्ये स्वतःची सत्ता आणूया. एवढ्याच्या प्रसंगी बोलतो. परभणीमध्ये येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब देशमुख खासदार द्यायचा का निवडून? द्यायचा का? ठरवलं का सगळ्यांनी? सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो. विचारपीठावरती उपस्थित असणारे तुम्हा सर्व बहुजनांचे, कष्टकऱ्यांचे, शोषितांचे, ज्यांना कुणीच नाही अशा त्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर, सगळ्यांचे नाव घेत बसत नाही. मला 5 मिनिटं. मित्रांनो, आज परभणी या ऐतिहासिक नगरीमध्ये भटक्यांचा आणि ओबीसींचा एकत्र मेळावा होत आहे. खरं तर त्या मेळाव्याकडे सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षांच्या पुढाऱ्यांचं लक्ष आहे. त्याचं कारण असं आहे की परभणीचं नाव घेतल्यानंतर म्हणतात महाराष्ट्रात, जगामध्ये जर्मनी आणि महाराष्ट्रात देशात परभणी. त्या परभणीमध्ये काय घडलं? या 2 जाती एकत्र आलेल्या आहेत. या 2 जण एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये काय उलटा पालट होणार याचं सगळ्यांचं लक्ष आज महाराष्ट्रामधल्या, आणि तो एक मोठा बसलाय दिल्लीमध्ये. सकाळपासून जेवण नाहीये. ते म्हणले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर परभणी जाऊन बसले. एकटे बसले असतं तर बघितलं असतं, पण सगळ्या भटक्यातल्या 42 जाती आणि सगळ्या ओबीसीतल्या इतर जाती एकत्र केलेल्या आहेत. आता मात्र माझं काय खरं नाही रे बाबा. आम्ही शांत 2 जण बेजारी येतं. सकाळपासून साहेब किमान 10 ग्लास मठ्ठा पिलत. मठ्ठा कशात पिते तुम्हाला माहिती आहे? लग्नामध्ये मठ्ठा असतो, टिपाड असतो, टिपाडामध्ये बर्फाची लादी टाकलेली असते आणि सगळे आलेले माणसं त्या ठिकाणी ते मठ्ठा पिते. सकाळपासून 2 जण 10 ग्लास मठ्ठा पिले आणि तुम्हाला मठ्ठा पिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय गडबड होती मित्रांनो? माहितीये? नसेल तर सांगतो तुम्हाला. मठ्ठा पिल्यानंतर त्या ठिकाणी गडबड गोंधळ होतीये. ती गडबड गोंधळ म्हणजे गडबड फसा गडबड पोटात गडबड होतीये. एक जणाची बायको नाही, पण शिपाई 10 वेळेस चहा घेऊन गेला, पण तो म्हणतो साहेबांनी दरवाजा उघडला नाहीये. आम्ही चहाची मंडळी गेली, अहो साहेब तुम्ही दरवाजा का उघडीत नाही? मी चहा घेऊन आली. ते म्हणले परभणीला सभा चालू आहे आणि बाळासाहेबांनी सगळे वडली तिरमली काय काढी डोरी बसाई एकत्र केलं आणि त्यांना डोरीला त्या ठिकाणी शेंडगे साहेबांना माझी विनंती आहे, जरा गोंधळ घालायचं आणि गोंधळ घालायसाठी या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते आहेत. ते एकच गोंधळ घालू शकतात. ते म्हणजे फक्त आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर आहेत. अरे काय राजकारण चाललंय? हे काल परवा दिवशी एक जण गेले, शेजारचे गेले ना, सौचिव्य खाती पिंडी हात कुचली. ते सांगत होते भाजप म्हणून सांगत होते की वंचित बेटी में. अरे अशोक अरे बेटी कुणाची आहे? अरे 3 पिढ्याचं राजकारण करणारा किती खाल्लं आणि सगळा वास सुटला. धोयाला तो मोदीकडे गेला का? साहेबांना माझी विनंती आहे, साहेब सरकार आपलं येणार
जाणार आहे. महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या ताब्यात देणार आहे तुम्ही वंचितचं. मला गृहमंत्री व्हायचं आहे. मला गृहमंत्री व्हायचं आहे. साहेब आतापर्यंत सगळे पुढारी वाड्यावरचे गृहमंत्री झाले. साहेब कोल्हाटीच्या नातराणीच्या पोराला गृहमंत्री करा. इथं पारधी बसलं पारध्याच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करा, गृहमंत्री करा. साहेब जरी मोदींनी अशोकला माफ केलं असलं ना तर मी गृहमंत्री झाल्यानंतर ह्याच्या अंगावर पांघरून ठेवणार नाहीये. जेवढ्या जेवढ्या मोदींनी ईडी मध्ये वाचवले, दम देऊन पक्षात आणले, अजित पवारला सुद्धा सुट्टी देणार नाही साहेब. अजित पवारला सुद्धा सुट्टी देणार नाहीये. ह्याला किती जरी सापडीने गुंतलं असलं तर पट्ट्या गृहमंत्री झाल्यानंतर आईची शपथ घेऊन सांगतो आमच्याकडे श्रीगोंदा साबणेचा गोठा मिळतो. असा धुईन की परत आयुष्यात माती आणि शेण खाल्लं नाही पाहिजे. मित्रांनो सगळ्या बहुजनांना फसवलं, सगळ्या दलितांना, भटक्यांना, आदिवासींना फसवलं, मुस्लिमांना फसवलं. 73 वर्ष कारभार करता का रे भांडवलांनो. अरे किती खावा, अरे शांत खावाच खावा, शेणाखाची माती पण खावा. साहेब पोलिसांनी लिहून ठेवा आईची शपथ गृहमंत्री होणार आहे. सुट्टी देणार नाही सुट्टी. आमचं ठरलंय कुणाला कुठल्या जेलमध्ये आणायचं. किसन सर की सगळे पुढारी जेवढे ईडीमध्ये या श्रीमंताच्या विसापूर जेलमध्ये आणायचे. जवळ जेल आहे यांचा कार्यक्रम करायचा. मित्रांनो उद्याच्या काळामध्ये गरिबांची, कष्टकऱ्यांची, भटक्यांची, ओबीसींची, दलितांची, मुस्लिमांची सत्ता आणण्यासाठी एकमेव नेत्याचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोण. आवाज येत नाही, मला आवाज येत नाही. हात वर करून सांगा कोण. डॉक्टर मोदी पुलिस आहे. हाके साहेब मी कोल्हाटी आहे, तिथं पारधी बसले. कार्यक्रम काय साधा नाही आमचा. लोक सांगते दिन के राजे हम. हाके साहेब आम्ही रात के राजे. आम्ही रात के राजे. एक जगा मग काढा एक जगा वडली गावात घुसला, एक जगा पारधी गावात घुसला, एक जगा रामोशी घुसला. आता तर सगळे 42 एकत्र आले. आता 42 एकत्र आले आणि माजलेल्या लोकांना, भ्रष्टाचारी लोकांना, जातीवादी लोकांना जिने 73 वर्ष सत्तेपासून रोखलं त्यांना चांगल्या पद्धतीचा मर्यायचा आसूड आणला. इथं बैलाचा आसूड नाही, कुणाचा मर्यायचा. त्याच्यासोबत मर्यायचा गाळा पण आहे. ज्याच्या विरोधात जाईल त्याच्या घरात मर्यायचा गाळा आणि चापकाच्या फटक्यात कार्यक्रम. चला सगळ्याजण एकत्र होऊया आणि उद्याची लढाई जिंकूया. एक घोषणा देतो जाता जाता. 5 मिनिटं बोलायचा वेळ दिला नाही. खरं तर आम्ही भटके, परंतु साहेबाच्या कृपेने अगोदर फक्त टाळ्या वाजवायचं, गोदाड्या उचलायचं. आला मालक उचला गोदाड्या, मला 3 पिढ्या उचला वाहना, मला 3 पिढ्या. पण साहेबामुळं पारद्याला काय कडायला कोल्हाट्याला स्टेजवर बसता येतं आणि परभणीमध्ये भाषण करता येतं. घोषणा देतो मी म्हणे बहुजन एकजुटीचा तुम्हाला विजय असो. ज्याचं लग्न झालं त्याला बायकोची शपथ, ज्याचं नाही झालं त्याला होणाऱ्या बायकोची शपथ. बरोबर आहे. बघू कोण किती आवाज देतात. वंचित एकजुटीचा अम्मा ఏం झगडा మాట్లాడు ఏమని మురపాయి झगडा మాట్లాడు లేదా देवरता. ओके बरेच भाषण पोलिसांनी हळू जरी पाठीमा हात केला तर काय अडचण नाही. म्हणे सत्ता आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. सत्ता कुणाची आहे?
संविधानाने तुम्हाला सत्ता दिली ना, सत्ता तुम्हाला दिली ना. हो का आवाज मित्रांनो, सत्ता आमच्या हक्काची. तुम्ही पण हात देऊ नका. अर्धने करून वाटलं नाही आपल्या करा सगळं आपलं. तुम्ही पण दिल द्या मग आता किती करून दिला आम्हाला. सत्ता आमच्या हक्काची. कारण मला माहित आहे आपण स्वातंत्र्य झालो, आम्ही भटकी विमुक्त स्वातंत्र्य झालो, देश स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर 5 वर्ष 15 दिवस लेट आम्ही स्वातंत्र्य झालो. पण मला नाही वाटत की आम्ही आजही स्वातंत्र्य झालो. कारण इंग्रजांच्या 18 फूट 70 फूट उंच तारेच्या कुंपणामधून तोडून जात दांडग्यांच्या पायदळी तुडवण्यासाठी माझ्या भटक्या विमुक्ताला इथल्या व्यवस्थेने वाऱ्यावर सोडले. त्याचा प्रश्न विचारण्यासाठी मी इथे आलेली आहे. सेटलमेंटच्या यात्रामय साखळदंडातून निघून रानावनात सैरावैरा फिरणाऱ्या माझ्या भटक्या विमुक्तांच्या न्यायाची भाषा मी बोलण्यासाठी, त्यांच्या हक्काची अधिकाराची भाषा बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे. इथे मागच्या 70 ते 75 वर्षापासून मराठ्यांची निरंकुश सत्ता आहे. मला सांगा, एकही मराठा समाजाच्या नेतृत्वाने विमुक्त भटक्याच्या नेतृत्वाला पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले का? अजिबात नाही. आणि किती दिवस आम्ही त्यांची गुलामी पत्करायची? बट स्वातंत्र्य झालो, स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा इथल्या भटक्या विमुक्ताला 17 फूट उंच तारेच्या कुंपणातून बाहेर निघाल्यानंतर तर 3 दिवसाचा आम्हाला दाखला घ्यावा लागायचा. 3 दिवस आम्ही एका गावामध्ये राहायचं आणि पुढच्या गावामध्ये जाण्यासाठी इथले पाटील, इथले देशमुख, इथले जे जात दांडगे आहेत त्यांच्याकडून आम्हाला दाखला घ्यावा लागायचा की पुढच्या गावात जाण्याच्या आधी हा दाखला की हा भटक्या विमुक्ताची लक्ष्मण गायकवाड, भटक्या विमुक्ताची साधना राठोड या दोघांनी इथं काही चोरी केली नाही, यांना पुढच्या गावामध्ये राहू द्या. एवढ्या पारतंत्र्यामध्ये राहून सुद्धा कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं म्हणा किंवा कुठंतरी मंडल कमिशनच्या कृपेनं आमचा पोरगा, आमची लेक, आमची लेकरं कुठंतरी सामाजिक ग्रामपंचायतचा सदस्य दिसू लागला, पंचायत समितीचा सदस्य दिसू लागला, कुठेतरी जिल्हा परिषदचा एखादा सदस्य दिसू लागला, तर या जात दांडग्याच्या पोटात दुखायला लागलं साहेब. त्यांना शिक्षणाचे आरक्षण नको आहे साहेब. हे फक्त बोलण्याची भाषा आहे जरांगेची. त्यांना शिक्षणाच्या आरक्षणाची गरज नाही. त्यांच्या पोटात फक्त दुखतं कशासाठी की साधना राठोड जिल्हा परिषद सदस्य झाली हे त्यांना देखत नाही. लक्ष्मण गायकवाड जिल्हा परिषद सदस्य झाले हे त्यांना देखत नाही. ओबीसी मध्ये आल्यानंतर आम्ही तुमची बराबरी करू शकत नाही. कारण तुम्ही जन्मजात माईच्या पोटातून काय आहात? तुम्ही पाटील, तुम्ही देशमुख, तुम्ही मोठ्या जातीचे. तुम्ही काय हो जन्मजात? तुम्ही सरपंच, तुम्ही साहेब. आणि आम्ही जन्मतो तेव्हा आम्ही उघड्या अंगावर असल्याचे फटके घालण्यासाठी चाबूक घेऊन जन्मतो. आमचा जन्म कसा होतो? हातामध्ये कोयते घेऊन होतो साहेब. 6 महिने कांड्यावर आणि 6 महिने कांड्याच्या बाहेर राहतो. 14 वर्ष सीमेचा वनवास झाला आणि ग्रंथ लिहिला गेला. 70 वर्षापासून माझ्या मौल्यांचा वनवास आणखी फिरलेला नाही. आणखी पाण्याच्या घागरी त्यांच्या डोक्यावरच्या खाली उतरलेले नाही. गावगाड्यापर्यंत इथल्या व्यवस्थेने न्याय पोहोचवला नाही. आणि आम्ही तुमची कशी बराबरी करू शकतो? आम्ही तुमची कशी बराबरी करू शकतो? आणि तरी सुद्धा तुम्हाला आमचं आरक्षण पाहिजे. आम्ही वंशाने नसतो, पण मी ठाम सांगू शकते, मी विचाराने जिजाऊची लेक आहे हे मी ठाम सांगू शकते. कारण मी माझ्या मुलांना आणि माझ्या लेकरांना हे संस्कार दिले की शिवबाच्या पायथ्यापाशी बसून घाण शिवाय माई बहिणीवर द्यायच्या नसतात. हे मी माझ्या लेकरांना शिकवते. शिवबांच्या पायापाशी बसून घाणेरड्याशिवाय आई बहिणीवर देणारे ते शिवबांचे वारसदार नाहीत हे मी जाहीरपणे सांगते. शिवबांचे पोवाडे वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आजही आमच्या अंगावर शहारे येतात. तुम्ही केवळ जातीनं शिवबांना बांधून तुम्ही या जे दमछाक आमच्या समाजाची करत आहात, या दमछाकाच्या विरुद्ध इथं सर्व जिजाऊच्या रमाईच्या लेखी उभा टाकलेल्या आहेत हे मी ठाम सांगू इच्छिते.
येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी, त्यांच्या लेकरांसाठी जर रस्त्यावर उतरत असतील तर तुम्ही आम्ही कोण? त्यांच्या शेतामध्ये राबणाऱ्या गुजरातच्या बायका म्हणायला सुद्धा हरकत नाही. चार सूरज ना सही एक चिराग मैं भी हूँ, चार सूरज ना सही एक चिराग मैं भी हूँ, इन हवाओं के खिलाफ मैं भी हूँ, इन हवाओं के खिलाफ मैं भी हूँ. या सर्व लढामध्ये मला माहित आहे भुजबळ साहेब एकटे पडले, बाळासाहेब तुम्ही पण एकटे पडला. बरेच ओबीसी नेते आहेत की त्यांनी आवाज उचलला पाहिजे, पण कधी कधी कसं असतं माहिती का, बाहेरच्यांशी लढणं इतकं सोपं असते, पण कधी कधी ते म्हणतात ना युद्धों में कभी नहीं हारे हम डरते हैं जयचंद्र से, हम बार पराजय पाहिले अपने ही घर के जयचंद्र से. थोडंसं घरच्या जयचंद्रापासून आपल्याला सावध राहावं लागणार आहे, एवढीच गोष्ट आहे. आणि मला मान्यवरांनी जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मान्यवरांचे आणि आयोजकांचे आभार मानते. दुसरी एक बंजारा समाजाची लेख म्हणून एक कळकळीचा मुद्दा मी इथं मांडू इच्छिते. आमच्या भटक्या विमुक्तामध्ये जे काही राजपूत समाज हा जातदांडगा समाज आहे, जसं ओबीसी समाज हा मराठा समाज जसा ओबीसी मध्ये घुसू पाहतोय, तसं आमच्या भटक्या विमुक्तामध्ये राजपूत समाज हा भामटा शब्द काढून ऑलरेडी घुसलेला आहे. आणि इथल्या सरकारला आम्ही वारंवार निवेदन देऊन आमचे संदेश चव्हाण म्हणा प्रत्येकाच्या माध्यमातून आमचे विजय वडेट्टीवार साहेबांसमोर आम्ही निवेदन मांडलं होतं, पण याविषयी कुठलाही सरकार किंवा कुठलेही नेते आमच्या समाजाविषयी बोलायला तयार नाहीत. मी बाळासाहेब, मी तुमची लेख म्हणून तुमच्याकडून अपेक्षा करते की तुम्ही या मुद्द्यावर थोडंसं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे अशी मी अपेक्षा करते. आणि संयोजकांनी मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना अजून बाहेर सोडलं नाही, तेव्हा बाबासाहेबांच्या सांगण्यावरून 31 ऑगस्ट 1952 म्हणजे स्वातंत्र्याच्या 5 वर्ष 16 दिवसांनी भटक्या विमुक्ताला पंडित जवाहरलाल नेहरूंनी विशेष मुक्त केलं. विशेष मुक्ताला आपण विमुक्त म्हणतो आणि भटके म्हणतो. मग हे विमुक्त भटके महाराष्ट्राने का तसं ठेवलं? कोण आहे की विमुक्त भटके? हे गावगाड्याला सांभाळणारे कलाकार आहेत. वडिलांनी जमिनीतला दगड काढला, दगडाला गोल आकार दिला आणि जातं तयार केलं आणि जात्यावर जळून कसं काय हे आम्हाला वडिलांनी या देशात शिकवलं. खलबत्यामध्ये मिरच्या वाटून कसं खायचं ह्याचं शानपण आमच्या वडिलांनी शिकवलं. पातोळकानी मंदिरं बांधले, किल्ले बांधले आणि या लोकांना शपासकी काय मिळाली? रात्रंदिवस उन्हात काम केलं मला त्याला म्हणाले हे काळ्या वडिलाच्या. म्हणजे हे अपमानित शब्द आहेत. धनगराला म्हणतात धनगराचं येड 12 वाजेपर्यंत जात नाही आणि धनगर बसलं जेवाया ताका संघ शेवाया अशी अपमानित आहे. एवढ्याच नाही, वारीत बसला, वारी खाजामत करतो बारीक आणि वारसाचं तोंड बघणे, धोब्याचं तोंड बघणे, हे रिवाज कोण केलं? हे महाराष्ट्रामध्ये धनदांडगे, जातदांडगे आणि निजामाच्या खासदार जमिनी मिळवणारे हे सावकार पुन्हा एकदा सत्तेवर आले आणि या गोरगरिबाच्या खांद्यावरती असून मारायचं काम कायमचं ठेवलं. वड्र असो, कैकाडे असो. मी या निमित्ताने मी थोडक्यात सांगणारा वेळ नाही, आम्हाला पुढे जायचंय, पण एवढंच सांगतो की हे उतरण समाजाची जी उतरण आहे ती उतरणीवर खाली एक डेरा आहे, वर एक गाडगा आहे, त्याच्यावर एक गाडगा आहे आणि शेवटी बसलंय लोटकं. ही लोटकं आणि चक्र लोटकं म्हणते खाली उतरतच नाही, कायम वरी आहे. आणि म्हणून आता वेळ आली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी 340च्या कलमाप्रमाणे भारताला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा अधिकार दिला. आणि म्हणून आता ओबीसीचे लोक खालच्या डेऱ्यामध्ये हारायला लागले. प्रकाश अण्णा शेंडगेंनी तर त्या उतरंडीच्या डेऱ्याला हात घातला आणि हारवायला लागल्यानंतर आता वरचे सगळे गाडगे म्हणाले अरे आता खालून निघू नका, असं का होता? आता ठरलेल्या 2024 साली आता बाळासाहेब आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे तुम्ही दोघांनी मिळून या हिंदू धर्माचं जातीचं मी एकावर एक डोक्यावर
सांगतो, बंजारा एवढा हुशार माणूस कोणी नाही. त्या खंडाळ्याच्या घाटामधून शेळ्या मेंढ्या अशा हजारो चालतात, शेकडो शेळ्या मेंढ्या ते चालतात पळपळ. आणि बंजाराची काठी अशी उचलल्याबरोबर हर म्हणल्याबरोबर शेळ्या मेंढ्या एका लाईन नाशात चालतात. ती एकाचं सुद्धा ऍक्सिडेंट होत नाही. शिळी मिळी एक मिळत नाही बंजाराची, पण रोज 5-10 गाड्याचे ऍक्सिडेंट होऊन माणसं मरतात. म्हणजे कारचे ऍक्सिडेंट होतात, पण बंजाराच्या मेंढ्याचे ऍक्सिडेंट का होत नाही? तर धनगर हुशार आहे, दिमागवाला आहे, मुख्या जनावराला सुद्धा अक्कल शिकवतो. आता माझं म्हणणं आहे, बंजाराची ही काठी आता या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेब आंबेडकर बसवा. आणि या काठीचा धाक एवढा आहे, हातात काठी केल्याबरोबर सर्व या गटातटाचे माणसं शेळ्या मेंढ्यासारखा लाईन लावून करतील. आणि या गरीब आसून मारणाऱ्या कोच्यांना हे सर्व बसलेल्या भटक्या विमुक्ताला या देशामध्ये न्याय मिळेल. वडराला कैकड्याला न्याय मिळेल. मी फार काही बोलणार नाही, पण बाळासाहेबांना मुद्दाम सांगतो, बाळासाहेबांनी ऐकावं. हे जी महाराष्ट्रात संधी आलेली आहे, आता माझ्यासारख्याला वाटतं पुन्हा येणे नाही. प्रकाश अण्णा शेंडगे आणि बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये जर एकत्र आले तर कुणाच्याही गटात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र हा तुमच्या हातामध्ये येणार आहे. तुम्ही येणे वाटले वडर पेकाडी रामोशी बेंदार मसंदुगी कुणी उभा करा. ओबीसी सर्व ओबीसी आणि दलित जरी एक झाला, आपण 70% लोक एक आहोत. या 70% लोकांनी ठरवलं तर इथला प्रस्तावित मराठा कायम जमातीमध्ये गाडला जाईल. आणि नव्यानं बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची लढाई खऱ्या अर्थानं मी म्हणतो प्रकाश अण्णा शेंडगे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मिळून निर्णय घ्यावा. आम्ही भटक्या विमुक्तांचे 5 करोड लोक तुमच्या खांद्याला खांदा लावून चाललो आणि नवीन क्रांती महाराष्ट्रामध्ये घडवून आणलो. याची तुम्ही काळजी घ्यावी. तुम्ही कसं करायचं ते ठरवा. पण आता महाराष्ट्रामध्ये एक फार संधी आलेली आहे. 18 पगार आम्हाला सांगा की स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये या मराठ्यांनी राज्य केलं, काय मिळवलं? इथले गरीब माणसं आज सुद्धा बेघर आहेत. आम्ही येताना रस्त्याने बघत होतो, पालं पडलेले आहेत. त्यांच्याविषयी एक सुद्धा मराठाचा आमदार खासदार प्रश्न मांडत नाही. आमची पार वाटून केलं. भटक्या विमुक्तांचा या मराठाला तळसाट लागू द्या आणि हे जे घरदार सर्व बुडू द्या आणि नव्यानं आमचे घरदार उठू द्या. आता आमचं घर नव्यानं झालंय. मी एवढं सांगेन की प्रकाश शेंडगे हा अत्यंत इमानदार. यांनी पहिल्यांदा या 3 वर्षापासून रात्रंदिवस ओबीसीची लढाई लढत आहे. बाळासाहेबांचं सर्वात मोठं कर्तव्य काय असेल? बाळासाहेबांनी भटक्या विमुक्तांमध्ये पहिल्यांदा हात घातलाय. आता बोललेले पारदेचे चव्हाण आणि कैकाड्याचं पोरगा आणि पुन्हा नंतर नाचणाऱ्या पुढीचा वकील झालेला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर पहिले व्यक्ती आहात की तळागाळाला हात घालून तुम्ही त्यांना हलवत आहात आणि त्यांचं नेतृत्व पुढे आणत आहात. त्याबद्दल तुम्ही अभिनंदनास पात्र आहे. प्रकाश अण्णा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, बाळासाहेब आंबेडकर हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातून क्रांती करावी आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात करावं एवढं सांगून ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त लेकिन की बुनियाद हिलनी चाहिए. दोस्तों, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है. मेरी कोशिश है कि तुम्हारी सूरत बदलनी चाहिए. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर बहुजन वंचित मग ओबीसीच्या आरक्षणाचा तुम्ही त्यांचे 3-13 वादळ तुम्ही का निघालात आणि कुणाचं आरक्षण तुम्ही मागताय? या डोंबाव्याची मुलगी अजूनही जीव धोक्यात घालून त्या रस्सीवरती नाचत असते. कोणाच्या या ठिकाणी आपण बघितलं असेल
की आता हे कोतरज रक्त सांडल्याशिवाय त्यांना भाजी मागायला मिळत नाही, अशी अवस्था. वडा दिवसभर घाम घालून त्या ठिकाणी दगड फोडल्याशिवाय त्याला घासवर त्यांना भाकरी सुद्धा मिळत नाहीये. त्यांच्या मुलाबाळांचं भविष्य तुम्ही या आरक्षणाचं भविष्य तुम्ही हिसकावून पाहताय. अरे तुम्हाला सामाजिक न्यायाची काहीतरी चीट पाहिजे ना. त्या ठिकाणी शीतल साठेचं एक गाणं आज ऐकवलं नाही की त्या ठिकाणी आमची लायकी नसताना आमची लायकी काय तुमची लायकी काय. हे गाणं जर ऐकलं, मनापासून ऐकलं, तर डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. आणि अशा अवस्थेत असताना गाव कसा बाहेर गरीब समाज जो तुमच्याकडे भिक्षा मागतो त्याचं आरक्षण तुम्ही मागता. काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये. अरे सत्तेत आम्ही तुम्हाला बसवलेलं आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून रात्री 2 वाजता आणि 3 वाजता तुम्ही या गरीब समाजाच्या आरक्षणाचे 3 फेरा वाजवत आहे. त्यांच्या आरक्षणाचं अतिशय तुम्ही सांगता पिंगाणं वाजवत आहे. कशाच्या माध्यमातून. तुमच्या हातात आम्ही सत्ता दिली म्हणून. पण आता हे चालणार नाही. ज्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही ओबीसी आणि दलित समाजाच्या आरक्षणाचं वाटोळं करण्यात निघालाय, ही सत्ता आम्ही तुमच्या हातात दिलेली आहे. आता 24 रणसंग्राम येत आहे. आता तुम्ही आम्हाला छोटे भाऊ ते म्हणताय की तुम्ही आमचे छोटे भाऊ आम्ही मोठे भाऊ. वारे मोठे भाऊ सगळा वाटा तुम्हाला आणि घाटा आम्हाला. तुम्हाला मुख्यमंत्रीपद, तुम्हाला सगळी मंत्रीपद, कारखाने तुमचे, बँका तुमच्या, शाळा तुमच्या, कॉलेज तुमचे, मेडिकल कॉलेज तुमचे, जिल्हा परिषदा तुमच्या, जिल्हा बँका तुमच्या, सगळं झालं. लुटून सगळं झालं. अहो ह्यांचे भ्रष्टाचाराचे आकडेच आता 70,000 कोटी, लाख कोटीच्या आसपास पोहोचले. आणि अशा अवस्थेत असायला आमच्या वाट्यात तुम्ही काय दिलं. ऊसतोडी, हमाली, वेट बिगारी, वीटभट्टी, भिक्षामागे, हा घाटा जो आहे तुम्ही आम्हाला दिला. आता 24 रणसंग्राम येत आहे. आता आमचा वाटा जो आहे तो आम्ही आता घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला घाटा जो आहे हा घाटा आता 24च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत. या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांची तोफ आमच्या सोबत आहे आता. त्यामुळं आता 24चा जो निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला आता आपलाच नेता, आपलंच मत, आपलंच सरकार, आपलंच मंत्रिमंडळ आणि आपलीच विधानसभा, आपल्या मतपेटीतून आता आपलाच राजा बाहेर करायचा आहे. गेली 75 वर्षे जी चूक झालेली आहे ती चूक आता करायची नाही. अरे आपण 80% होता. अरे ओबीसी 60%, दलित समाज आणि मुस्लिम समाज एकत्र झाला तर 80% आले. अरे 80%ची वोट बँक जर आम्ही एकत्र केली तर काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. अहो राजकीय बेरोजगार होऊन जाते. याला बेरोजगारी माहित आहे ना. राजकीय बेरोजगार यांच्यावरती येईल. आणि ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये दलित तेली माळी कोची किंवा धनगरवडा रामोशी वंजारी ही सगळी मंडळी एकत्र येतील त्या दिवशी यांचा सरपंच सुद्धा या महाराष्ट्रात होऊ शकत नाही. अरे आमदार तिथं लई लांब राहिली आणि खासदार तिथं त्याच्यापेक्षा लांब राहिलेली आहे. म्हणून माझी विनंती आपल्याला हे झालं ते झालं. आंबेडकर साहेबांच्या सोबत आता आमची 4थी सभा आहे. उद्या 5वी सभा सुद्धा पुण्यात आमची होणार आहे. आणि आता ओबीसी भटके मुक्त आणि दलित आरक्षणवाद्यांनी आता आरक्षणवाद्यालाच मतदान द्यायचं ही भूमिका आता आंबेडकर साहेबांनी सुद्धा घेतलेली आहे. ओबीसीचं आरक्षण आम्हाला कुणी दिलंय. आपल्या आजोबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा बाळासाहेब आंबेडकर ही आम्ही तुमच्या खांद्यावर देत आहे. त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला कडभर सुद्धा धक्का हा आपण लागू देऊ नये. त्यासाठी जे काय करावं लागेल ते आपण करायचं. अहो आम्ही तुम्हाला देशाचा पंतप्रधान म्हणून पाहताय. बाळासाहेब आंबेडकर या देशाचे पंतप्रधान झाले केले पाहिजे.
पण या प्रस्थापिताने आम्हाला एकत्र घेऊन दिले नाही. पण आता या प्रस्थापिता विरुद्ध विस्थापितांचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे. आपल्याला हिरवी नोट आपल्याकडे येणार आहे. आपल्याकडे पाव किलो अर्धा किलो किलोभर हे पण येणार आहे. आणि घोटभर ते सुद्धा आपल्याकडे येणार आहे. घोटभर म्हणजे काय ती नव्हे, घोटभर म्हणजे तो प्रेमाचा चहा सुद्धा आपल्याला पाजणार आहे. पण सोडायचं नाही, हे सगळं घ्यायचं. पण मतपेटीतून राजा मात्र आपलाच करायचा, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं. आता आरक्षण जे आहे, हा आरक्षणाचा लढा, आता मराठ्यांचा लढा, हा लढा आमच्या आरक्षणाचं, हा लढा आता मतपेटीतून सुद्धा आम्ही लढायचं आहे. काय म्हणतात जरांगे? अहो आता शासनानं त्याला 10% आरक्षण दिलं, कायदा पारित केला, टिकणारं आरक्षण दिलं असं मुख्यमंत्री म्हणतायत, देवेंद्र फडणवीस म्हणतायत. त्याचप्रमाणे अजित दादा सुद्धा म्हणतायत आम्ही टिकणारं आरक्षण दिलंय, आम्ही ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता दिलेला आहे. तुम्ही ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता आरक्षण दिलंय, त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानलेला आहे, तुमचा अभिनंदन केलेला आहे. परंतु हे 10% आरक्षण आता मराठा समाजाला मान्य नाही. 3 वेळा गुलाल झाला, चौथ्यांदा गुलाल उधळला गेलाय परवाला ह्या 10% आरक्षणाचा. अजून किती वेळा गुलाल उधळला माहीत नाही आहे. पण तुमचा गुलाल जो आहे केव्हा उधळणार आम्हाला माहीत नाही आहे. पण या महाराष्ट्राच्या सत्तेचा भंडारा मात्र हे आमचे ओबीसी भटके आणि दलित या 24च्या रणसंग्रामामध्ये उधळल्याशिवाय राहणार नाहीये. हा मेसेज जो आहे तो भाग या लढ्याचा आम्हाला घ्यायचा आहे. अहो या ठिकाणी बहिष्कार घातला, नाभिक समाजाचा एका कुटुंबा बहिष्कार घातला. मी मागच्या सभेमध्ये सांगितलं की बाबा रे तुमच्यावर बहिष्कार घातला आणि जर तुम्ही जर बहिष्कार घातला तर ह्यांना उवा मारण्याशिवाय दुसरं काही सुचणार नाही. तुम्हाला कळतं का मी काय म्हणलं? म्हणून हे जे बहिष्कार घालायचं चाललंय हे तुम्ही आता थांबवा. ही आरक्षणाची लढाई, ही लढाई एका स्तरावर येऊन ठेपलेली आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकही कुर्ड्यांचा दाखला आम्हाला मुळीच मंजूर नाही. हे खडाखोड केलेले हे दाखले जे आहेत, हे कुर्ड्यांचे दाखले घेऊन ओबीसीमध्ये येण्याचा हा जो बॅकडोर एंट्री आहे याचा आम्ही निषेध करतो. सरकारला आमचा इशारा आहे, सगळे सोयऱ्याचा दिया आता 2 दिवस ते सगळे सोयऱ्याचाच चाललंय. सगळे सोयरे गडगोत आणखी एक त्यात शब्द आहे, तो शब्द म्हणजे शपथपत्र आहे. मी आत्ताच मला सांगितलं या शपथपत्र म्हणजे काय? जर मी शपथ घेतली की मी शेड्यूल कास्ट आहे तर आमचे हाके जर माझे गडबोट असतील तर हाके आपोआप शेड्यूल कास्ट होणार, आपोआप शेड्यूल काय होणार. म्हणजे हा जो मसुदा जो आहे तो फक्त ओबीसीचा घातक नाही तर तो दलित, ओबीसी, भटके विमुक्त, एससी आणि एसटी यांना सुद्धा आरक्षण आहे. म्हणजे संपूर्ण आपली दलित चळवळ, आरक्षणाची चळवळ उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे. आणि म्हणून ह्या निर्णयाला आंबेडकर साहेब आपण टोकाचा विरोध आपण केला गेला पाहिजे. सरकारला आमचा इशारा आहे, आमच्या महागातून जर आपण सगळे सगळ्याचा GR काढायची हिंमत केली तर मग आता रस्त्यावरची लढाई आम्ही सुद्धा लढू शकतो. आणि ही लढाई तुम्हाला भावी पडेल. आणि 24च्या रणसंग्रामामध्ये तर तुम्हाला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय तो आम्ही केलेलाच आहे. तुम्ही कितीही GR काढा, 24ला आमचा रणसंग्राम आला, या रणसंग्रामामध्ये आमचं सरकार येणार आहे. प्रत्येक GR जो रात्री बेरात्री काढलेला आहे त्या GRच्या होळ्या करून, हिरगण्या करून ते सगळे GR आम्ही विजवा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. म्हणून आजच्या वेळात आपल्याला एवढं सांगतो की आता ही वेळ जी आहे या 75 वर्षामध्ये पहिल्यांदा वेळ ठेवलेली आहे. बाळासाहेब आंबेडकरांना आमची विनंती आहे की गावागावामध्ये आपण एकत्र येऊया आणि पुन्हा हा महायज्ञ जो आहे हा सत्तेचा महायज्ञ आपण करूया. येणारी सत्ता जी आहे ती आपली सत्तेचं भांडण आहे. आणि आज या सवर्णांची सत्ता कायम राहते, या सवर्णांची असणारी सत्ता कायम राहावी याच्यासाठी
त्यांनी पुन्हा नव्यानं भांडण या ठिकाणी सुरुवात नव्यानं भांडण काय सुरुवात केलं की तो मुसलमान आहे आणि आपण हिंदू, तो मुसलमान आहे आणि आपण हिंदू आहोत, हे भांडण त्या ठिकाणी सुरुवात. आणि मुसलमान सत्तेवरती आला नाही पाहिजे म्हणून तुम्ही मलाच सत्तेवरती बसवा अशी असणारी परिस्थिती. आम्ही सत्तेवरती बसू, तुम्ही आम्हाला सत्य मताच्या रूपाने बसा. आता भूमिका आपली बदलली पाहिजे आणि ती म्हणजे मीच सत्तेवरती बसेल असं ओबीसी भाटकरांनी ठरवलं. आताची असणारी सत्ता जी आहे, आताची असणारी सत्ता जी आहे ती ओबीसी आणि भटका आणि आदिवासी इथला असणारा दलित जो आहे यांनी मिळून आपली ही सत्ता बसवली पाहिजे हे लक्षात. मी मुसलमानांना आवाहन करणार, ही जी नवीन बस होते याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल, ही जी नवीन सत्तेची बस होते त्याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर ओबीसीच्या संमेलनाला उपस्थित राहणं पहिल्यांदा शिका. ओबीसीच्या भटक्यांच्या फुले शाहू आंबेडकरीवाद्यांच्या सभा संमेलनामध्ये सहभाग व्हायला सुरुवात केला. तुम्ही सहभाग व्हायला सुरुवात केला तर तुम्हाला स्वीकारल्या जाईल हे लक्षात. कारण ही वंचितांची चळवळ आणि जो जो उपेक्षित आहे त्या उपेक्षिताला न्याय देण्याची आमची असणारी भाषा आहे. आजच जनाजी पाटील यांच्या असणारे वक्तव्य ऐकलं, माझं त्याला सवय, मला सवय त्यांना की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा. मी त्यांना असं म्हणतोय या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा हे राज्य गरीब मराठ्याची अवस्था ही जर कोणी केली असेल तर प्रकाश बापू शेंडगे यांनी म्हटलं की त्याचे कारखाने सहकारी कारखाने वगैरे आहेत. दूध स्वस्त वगैरे राहिला, डीसीसी बँका वगैरे राहिल्या. यांनी या गरीब मराठ्याला या संस्थेमध्ये पाय ठेवून दिला नाही अशी असणारी गोष्ट. त्या संस्थेमध्ये भागीदार सुद्धा करून घेतला नाही अशी असणारी गोष्ट. आणि म्हणून माझं त्या राणे पाटील यांना असणारी विनंती आहे, सल्ला आहे की फडणवीसांबरोबर बीजेपी बरोबर हिशेब करायचा असेल तर या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय देऊ शकणार नाही. आपण लक्षात जे शिवाजी महाराजांनी त्यांनी मावळा महाराष्ट्र 17-18 पगार जातीच्या मावळ्यांना त्यांनी असताना आणि 17-18 पगार जातीच्या मावळ्या हाताशी धरून शिवाजीने स्वतःचा असताना राज्य प्रस्थापित केलं. राज्य प्रस्थापित केलं. जरांगे पाटील माझा आपल्याला असणारा सल्ला आहे,
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे, पण त्याची अट तुम्ही असं मान्य केली पाहिजे. त्याची अट काय आहे? त्याची अट आहे की माझं ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळं ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठाला आपण असणारा आरक्षण. इतिहासामध्ये फार वेळाला संधी येत नाही. इतिहासामध्ये फार वेळाला संधी येत नाही. फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येते. आज 6 महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नाही. सामान्यातला सामान्य व्यक्ती. पण आज शरद पवारांचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती. इतिहासामध्ये नाव कोरण्याची असणारी संधी त्या ठिकाणी. एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आली. शिवाजी महाराजांनी जसं एक नवं राज्य उपस्थित केलं आणि बलाढ्य मोगलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं. याचं कारण यालुकेदार गलुकेदार हा सैन्यामध्ये नसेल तरी तो सैन्यासारखा काम करत होता हे आपण असावं लक्षात. तो सैन्य नसेल पण सैन्यासारखा काम करत होता लक्षात घ्या. आज या देशामधल्या नव्या व्यवस्थेचा असणारा इतिहास आरक्षणाच्या निमित्ताने येण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. ती दडू नका एवढीच माझी असताना आपल्याला सांगा. कारण इथल्या असणाऱ्या निजामी मराठा अण्णाराव पाटील आरक्षण रद्द करा म्हणून चळवळ सुरुवात. अण्णाराव आम्ही भेटला. अण्णाराव एक नागरिक आहे ते म्हटले त्याच्याशिवाय मी समझोता करू शकत नाही. ते म्हटलं म्हणजे आरक्षण रद्द होणार नाही याची मला माहिती आहे, पण त्याचं आंदोलन एवढं केलं तर माझ्याशी बोलायला तरी. मी असं म्हटलं की गरीब मराठ्याला आंदोलनात आरक्षण द्या तर मला कोण कुठलंही विचारायला येणार नाही. कोण कुठलंही विचारायला येणार नाही. आणि म्हणून ते आंदोलन फसले गेले. त्याच्यात शशिकांत पवार मराठा महासंघ त्यांनी काढला. गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांनी भेटीवर टाकण्याचा प्रश्न केला. तोही पचवलं. त्याच्यानंतर असणारा खेडेकरापर्यंत आपण बघितलं तर त्यालाही पचवलेलं आहे. तुम्हाला या व्यवस्थेमध्ये पचवू देऊ नका एवढंच फक्त असणारा आपण पहा. आज मित्रो ओबीसीला खऱ्या अर्थाने सत्ता हस्तगत करणं हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे लक्षात. आणि हा सत्ता हस्तगत करायचा असतील तर 2 गोष्टी करणं महत्वाचं. मी एक अत्यंत वात्रट प्रश्न आपल्याला विचारला. त्याचा प्रचार केला जातो की धर्म धोक्यामध्ये आलेला आहे. आता धर्म धोक्यामध्ये कधी येतो की ज्यावेळेस आपण सोडायला तयार आहे.